तो सानिकाचा. नमस्कार. अगदी कुठल्याही गाण्यानं आपल्या प्लेलिस्टमध्ये जागा मिळवण्याआधी आपल्या मनामध्ये जागा मिळवलेली असते. अशीच आपल्या मनाचा ठाव घेणारी आठवणीतली गाणी घेऊन तुमच्या भेटीला आलेली आहे. पण आजचा आपला विषय गाण्यांचा थोडासा वेगळा आहे. ही एक अशी प्रेमभावना आहे जिथे व्याकुळता आहे, हुरहुर आहे, एकमेकांविषयीची ओढ आहे, आस्था आहे, विश्वास आहे, तरीही एक अस्वस्थपणा आहे. प्रेमाची ही भावना म्हणजे विरहाची भावना. असं म्हणतात की विरहात प्रेम ताजतवानं होतं. विरहाच्या भावना महाकाव्याचं रूप घेतात. प्रेमामध्ये विरह श्रेष्ठ मानला जातो. सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर विरह म्हणजे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. विरह म्हणजे ब्रेकअप नाही हा. त्या काळचा विरह ही परिस्थितीमुळे झालेला असायचा. नशिबी आलेली ताटातूटही अत्यंत सामंजस्यानं स्वीकारली जायची. त्या काळच्या प्रेमामध्येही नीती होती, एक सच्चेपणा होता, पावित्र्य होतं. विरहामुळे प्रेमाची तहान वाढते, त्याची किंमत समजते आणि चित्त विरहानं व्याकुळ होतं. आता जे गाणं आपल्या भेटीला येतंय ते खरोखर घायाळ करणारं गाणं आहे. सख्या रे घायाळ मी हरिणी. मध्यंतरी आनंद मोडक यांचा एक लेख माझ्या वाचनात आला, ज्यांनी आपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर केली आहेत. सामना या सिनेमातल्या या गाण्याच्या रेकॉर्डिंगला त्यांना उपस्थित राहायची संधी मिळाली. डॉक्टर जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन असलेला सामना हा सिनेमा 1974च्या सुमारास मेहबूब स्टुडिओमध्ये याचं रेकॉर्डिंग होणार होतं, 4 तासांच्या शिफ्टमध्ये. या गाण्याला आवाज आहे लताबाईंचा. विश्वाचा चिरंतन स्वर, आपल्या साऱ्यांच्या जन्मापासून ते अगदी अखेरच्या श्वासापर्यंत आपली सोबत करणारा हा स्वर. मेहबूब रेकॉर्डिंग स्टुडिओच्या लोखंडी जिन्याच्या पायऱ्या चढून लता दीदी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आल्या. त्या क्षणाला त्या गाण्याविषयी त्यांना काही म्हणजे काहीच माहिती नव्हतं. आपल्या चेहऱ्यावरच्या हास्याने त्यांनी साऱ्यांचा स्वीकार करत गाण्याचे शब्द स्वतःच्या अक्षरात कागदावरती टिपून घेतले आणि यानंतर रवींद्र साठे यांच्या आवाजात रेकॉर्ड झालेलं पायलट गाणं, म्हणजे तात्पुरतं त्यांच्याकडून रेकॉर्ड झालेलं गाणं त्यांनी अत्यंत एकाग्रतेनं ऐकलं, कानात साठवलं. ऐकत असतानाच आपल्या पुढ्यातल्या कागदावरती सांकेतिक खुणा केल्या. जसं गाणं ऐकून संपलं तसं म्हणाल्या, चला टेक करूयात. गाण्याच्या सुरुवातीच्या ज्या तालमुक्त 4 ओळी आहेत या त्या वायब्रोफोन आणि स्पॅनिश गिटारच्या साथीनं आता गाणार होत्या. त्यांनी गायला सुरू केलं. पहिल्या 4 ओळी, त्यानंतर घायाळ मी हरिणी या णीवरती तबल्याची सम अत्यंत स्वाभाविकपणे त्या पुढे पुढे गात राहिल्या आणि आपल्या आवाजाच्या परिसस्पर्शानं त्यांनी या गाण्याचं जणू सोनं केलं. पहिला टेक झाला तेव्हा सगळी उपस्थित मंडळी भारावून गेली होती. पण कुठल्या तरी तांत्रिक अडचणीमुळे जे रेकॉर्डिस्ट होते त्या टागोर साहेबांनी लताबाईंना आणखी एक टेक देण्याची विनंती केली. त्यांनी दुसरा टेकही अत्यंत तंतोतंत पहिल्या टेक सारखाच दिला. पाहणाऱ्यांसाठी ते सगळंच अशक्य होतं. म्हणजे 15 मिनिटांपूर्वी काहीही माहिती नसलेलं गाणं कुणीतरी एका श्रवणात एकदाच ऐकून आत्मसात करून त्यामध्ये आपल्या अलौकिक प्रतिभेनं प्राण फुंकून त्या गाण्याला हजारांनी लाखांनी गुणून त्याला सर्वोत्कृष्टतेचा दर्जा प्राप्त करून देऊ शकतं, हे आनंद मोडक यांनी अनुभवलं. आणि त्यांच्या या लेखाद्वारे आपल्याही डोळ्यासमोर हा प्रसंग जणू उभा राहिलाय. रेकॉर्डिस्ट टागोर साहेबांचं समाधान होताच लता दीदींनी स्वतः गायलेलं गाणं न ऐकताच सर्वांचा निरोप घेऊन त्या निघून गेल्या. काय कमाल आहे त्यांची आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठेपणा अशा अनेक प्रसंगातून आपल्याला समजतो आणि पुन्हा एकदा त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला होतं.
कंप अंगात सळसळणारा तारा नाही, रात किड्यांची साथ. कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावणी, भांबावणी. सख्या रे, सख्या रे, सख्या रे, घाया मी हरिणी. गुपित उमटले चेहऱ्यावरती, भाव आगळे डोळ्यात. पाश गुंतले नियतीचे रे, तुझ्या नि माझ्या भेटीत. कुठं पळू मी, कशी पळू मी, गेले मी हरवणी, मी हरवणी. सख्या रे, सख्या रे, सख्या रे, घाया मी हरिणी. सख्या रे, घाया मी हरिणी. कादे दुरावा, कादे अबोला, अपराध माझा असा काय झाला. कादे दुरावा, कादे अबोला, अपराध माझा असा काय झाला. का रे अबोला, नीज येत नाही
न माना अपराध माझा असा काय झाला का रे अबोला. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. कारवा मराठीमधून जे गाणं आता आपल्या भेटीला येत आहे ते गाणं नाहीये, ती एक अजरामर कलाकृती आहे. या गाण्याची पन्नाशी कधीच उलटली आहे, पण तरीही या गाण्याचं गारूड अजूनही कमी झालेलं नाहीये. कविवर्य मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते यांनी मांडलेला हा विलक्षण भातुकलीचा खेळ इतक्या काळानंतरही तसाच चालू आहे आणि आणखी काही दशके तरी ही भातुकली कोणी मोडणार नाही आणि सोडणारही नाही. दुर्दैव हेच की हे तीनही कलाकार आज आपल्यात नाहीत. या गाण्याची ही एक गोष्ट आहे. कवी मंगेश पाडगावकरांनी रेकॉर्डिंगच्या 2 महिने आधीच हे गाणं लिहून संगीतकार यशवंत देवांकडे पाठवलं होतं. त्यानंतर जेव्हा ही सारी मंडळी एकत्र भेटली, म्हणजे पाडगावकर, दाते आणि देव, तेव्हा देवांनी हे गाणं ऐकवलं. पण ती चाल ना पाडगावकरांना पसंत पडली ना दातेंना. त्या दोघांच्याही मते ती विराणी असल्यामुळे तिला अशा भावगीताची चाल योग्य नाही. पण यशवंत देव त्यांनी दिलेल्या चालीवर ठाम होते. ते म्हणाले की ही मुळात विराणी नाहीये, ते एक प्रेमभंगाचं गाणं आहे, ज्यामध्ये प्रियकर आणि प्रेयसी ही गोष्ट सांगत नाहीये, तर तिसऱ्यानं या गाण्याची कथा सांगितलेली आहे. यावर बऱ्याच चर्चा झाल्या. शेवटी देवांच्या मनाप्रमाणे करायचं ठरवलं. यशवंत देव म्हणाले होते की बघा, गाणं अजरामर होईल, आणि तसंच झालं. हे गाणं आकाशवाणीवर सादर झालं आणि प्रचंड लोकप्रिय झालं. या गाण्याचं शेवटचं चरण आहे, वाऱ्यावरती विरून गेली एक उदास विराणी. भारतकुमार राऊत यांनी त्यांच्या एका लेखामध्ये या गाण्याविषयी लिहिताना म्हणलंय की प्रत्यक्षात मात्र ही विराणी वाऱ्यावर विरून न जाता मनामनात अमर झाली आणि मराठी संस्कृतीचा अविभाज्य भागच बनली. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. राजा वदला मला समजली शब्दा वाचून भाषा. राजा वदला मला समजली शब्दा वाचून भाषा. माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा. ताराणीच्या डोळा तेव्हा दाटून आले पाणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. राणी बदली बघत एकटक दूर दूरचा तारा. राणी बदली बघत एकटक दूर दूरचा तारा. उद्या पहाटे दुसऱ्या वाटा दुजा गावचा वारा, दुजा गावचा वारा. पण राजाला उशिरा कळली, पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी.
भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. तिला विचारी राजा काहे जीव से जोडावे, तिला विचारी राजा काहे जीव से जोडावे. का दैवाने फुलया आधी फुल से तोडावे, तिला विचारी राजा काहे जीव से जोडावे. का दैवाने फुलया आधी फुल से तोडावे. या प्रश्नाला उत्तर नव्हते, या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी, अर्धावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना, का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना. का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना, गीत तिचे गाताना. वाऱ्यावरती विरून गेली, वाऱ्यावरती विरून गेली एक उदास विराणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी.
संध्याकाळची वेळ किती विलक्षण असते ना. म्हणजे ना दिवस असतो ना रात्र, ना उजेड असतो ना अंधार. त्या वेळेला एक गूढतेचा वेढा असतो. काळीत चिरणारी अस्वस्थता ही वेळ आपल्याला देऊन जाते. संध्याकाळची हीच कातरता शांताबाई शेळकेंनी ज्या गाण्यात अशी काही सांगितली आहे की चालायचं तर पुष्कळ आहे पण आता पावलं थकली आहेत. हे गाणं म्हणजे हृदयनाथ मंगेशकर म्हणजेच बाळासाहेबांनी स्वरबद्ध केलेलं आणि आशाताईंनी गायलेलं जीवलगा. मागच्या आठवणींचं ओझं घेऊन एक एक पाऊल टाकत ही एकाकी व्यक्ती पुढे चालली आहे. दिवस आणि रात्र, जन्म आणि मृत्यू, तशी या गाण्यातली सम आणि खाली. बाळासाहेबांनी हीच संकल्पना इथे समर्थपणे वापरली आहे. आशाताईंचा भाव व्याकुळ स्वर या गाण्यावर उदासीनतेचा रंग गहिरा करतो. पुरिय धनश्री, श्री गौरी या रागांच्या छटा या गाण्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या गाण्यांची हीच खासियत आहे की प्रत्येक वेळेला या गाण्यातून तुम्हाला काहीतरी नवं सापडतं. कायमच चाकोरी बाहेरच्या रचना, तरीही त्याला रागदारीचा आधार आणि चालींची एक वेगळीच पायवाट. कारवा मराठीमधून येत आहे आपल्या जीवलगाला साथ घालणारं हे गाणं आपल्या भेटीला. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे. जीवलगा जीवलगा हाय जीवलगा. तिज बोलते घन वन राई, सांज सभोवती दाटून येई. किज बोलते घन वन राई, सांज सभोवती दाटून येई. सुख सुमनांची सरली माया पाचोळा बाजे. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे. जीवलगा गाव मागचा मागे पडला, पायतळी पथती मिरी बुडला. गाव मागचा मागे
कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. असा मी काय केला गुन्हा, असा मी काय केला गुन्हा, गेला सोडून मजसी कान्हा, गेला सोडून मजसी कान्हा, गेला सोडून मजसी कान्हा, गेला सोडून मजसी कान्हा, कान्हा कान्हा कान्हा, गेला सोडून बाईला कान्हा, गेला गेला सोडून बाईला कान्हा. गोकुळात मी रंगून गेले, गोकुळात मी रंगून गेले, मनोमनी तर खूप नाचले, मनोमनी तर खूप नाचले, मुरलीचा मी सूर गाहले, मुरलीचा मी सूर गाहले, अजून हृदयी त्याच खुला, अजून हृदयी त्याच खुला, गेला सोडून मजसी कान्हा, गेला सोडून मजसी कान्हा, गेला गेला सोडून बाईला कान्हा, गेला गेला सोडून बाईला कान्हा. तुझ्या प्रीतीची रीत निराळी, तुझ्या प्रीतीची रीत निराळी, जीवनावनी मनात जाळी, जीवनावनी मनात जाळी, हसले रे मी राधा भोळी, हसले रे मी राधा भोळी, सख्या मुकुंदा येई पुन्हा, सख्या मुकुंदा येई पुन्हा, गेला सोडून मजसी कान्हा, गेला सोडून मजसी कान्हा, गेला सोडून मजसी कान्हा. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. कवितेला लागली जाणारी चाल ही कवितेचीच बोली आणि खोली घेऊन आली तर ती कवितेत व्यक्त झालेल्या जाणीवेची, संवेदनेची पातळी अधिक उंचीवर नेऊन ठेवत असते. हृदयनाथ मंगेशकरांसारखे कविता तिच्या खोलात जाऊन जाणणारे संगीतकार असल्याशिवाय अशी कविता संगीतात तिचं अस्तित्व निर्माण करत नाही, हेच खरं. आणि कविता ज्यांच्या जगण्याचाच भाग होती असे कवी म्हणजे सुधीर मोघे. श्वास जितका सहजपणे विना कष्ट घेतला जातो तितक्या सहजपणे ते कवितेला घ्यायचे. त्यांची कविता काजळ रातीनं ओढून नेला हे मनातल्या मनात टोचत राहणारं गाणं आहे. त्यांची खासियत मला ही वाटते की ते इतके मनापासून लिहायचे की त्या लिहिण्यात अजिबात जोर जबरदस्ती नसायची. त्यांच्यात दडलेला कवी हा अत्यंत सहज होता. तुम्ही कानसे नसाल तर हे गाणं सुरू होऊन अनेक नागमोडी वळणं घेत ज्या उंचीवर जातं ती उंची थक्क करणारी आहे. मला असं वाटतं आशा भोसलेंचं हे गाणं म्हणजे संगीतातला असा एक पाठ आहे की ज्याचा अभ्यास मलाही गायक बनायचे असं म्हणणाऱ्या प्रत्येकानं करावा. कारण अशी गाणी गुणगुणायलाही इतकी कठीण आहेत की गाणाऱ्याची कसोटी लागते. मराठीतलं काजळ रातीनं ओढून नेला हे खेळ सावल्यांचं मधलं गाणं माया मेमसाब या सिनेमामध्ये खुद से बातें करते रहना म्हणून घेतलंय. एकाच चालीवर दोन वेगवेगळ्या मूड्सची गाणी आणि अर्थात संगीत आहे बाळासाहेबांचं म्हणजेच हृदयनाथ मंगेशकरांचं.
राहीला अर्धाना उधळून जाता खेळवाया श्वासाने तोडीला भुकेली ज्वानी जळते आतून ये रे एकदा राजा काजळ रात्री ओढून नेला सये साजन माझा हो जीव ये भरून विजते पापण कधी रे येशील राजा काजळ रात्री ओढून नेला काजळ आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. स्वप्नातल्या कळ्यानो उमलून काच केव्हा स्वप्नातल्या कळ्यानो उमलून काच केव्हा गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा स्वप्नातल्या कळ्यानो उमलून काच रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या कधी सोशिला उन्हाळा कधी लाभला विसावा स्वप्नातल्या कळ्यानो उमलून काच केव्हा नैराश्य कृष्ण मेघी आशा कधी बुडावी विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोन यावी काट्या विनान हाती केव्हा गुलाब यावा स्वप्नातल्या कळ्यानो उमलून काच केव्हा गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा स्वप्नातल्या कळ्यानो उमलून काच केव्हा. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्या सोबत. आपल्या लिखाणाच्या ताकदीनं आपल्याला साक्षात स्वरगंगेच्या काठावर नेऊन उभे करणारे लेखक कवी जे मोजकच काही लिहून गेले पण आपली छाप कायमस्वरूपी रसिकांवर सोडून गेले असे लेखक साहित्यिक म्हणजे शंकर वैद्य. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला गतजन्मीची खूण सापडे ओळखले का मला. चेहरा बदलला शरीर बदललं पण प्रीतीची भावना तीच आहे. तीच ओढ आहे तेच समर्पण आहे. ही तीच उत्कट भावना सावित्रीची सत्यवानाबद्दलची शकुंतलेची दुष्यंताबद्दलची आणि दमयंतीची नलराजाबद्दलची. असा एक धागा जन्मजन्मांतरी आपल्यामध्ये असणार आहे जो आपल्याला घट्ट धरून ठेवणार आहे. ज्या धाग्यामध्ये आहे अत्यंत ओढ न तुटणारी कधीही न संपणारी आणि त्या दिलेल्या वचनासाठी त्या शब्दासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. पण हा दुवा तुटला तर मग आपलं मिलन कसं होणार. आपल्या जगण्याला अशा शब्दांनी समृद्ध करणाऱ्या शंकर वैद्य यांना आमचा सलाम.
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. गत जन्मीची ऊण सापडे ओळखले कामला. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. बदलिस तुम्ही सावित्री ती शकुंतला मी दमयंती. बदलिस तुम्ही सावित्री ती शकुंतला मी दमयंती. नाव भिन्न परी मी ती प्रीती चैतन्याचा पूरते धवा गंगेला पातला. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. अफाट जगती जीवरज कण दुवे निखळता कोठून मिलन. अफाट जगती जीवरज कण दुवे निखळता कोठून मिलन. जीव भुकेला हा तुझा वाचून जन्मामधुनी पिसाट फिरता भेट घडे आजला. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. शक्ती मायाविनी दैव
भिणी हो दैव जाणिले कुणी हो दैव जाणिले कुणी राजपुत्र जे नृपती उद्याचे शिशुपण त्यांचे दीनपणाचे रत्नकंदुका जागी हाती रत्नकंदुका जागी हाती मातीची खेळणी हो दैव जाणिले कुणी हो दैव जाणिले विसरू नको श्रीरामा मला विसरू नको श्रीरामा मला मी तुझ्या पाऊली जीव वाहिला प्रिया विसरू नको श्रीरामा मला विसरू नको किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी किती दानव्याने तुला भेटले मी किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी किती दानव्याने तुला भेटले मी तुझी सावली झाली घेऊनी हिंडले सती सावका प्रिया विसरू नको श्रीरामा मला विसरू नको तू सांब भोळा उमा पार्वती तू कृष्ण काळा तुझी राधिका मी तू सांब भोळा उमा पार्वती तू कृष्ण काळा तुझी राधिका मी युगायुगांचे नाते आपुले वेगळे जुळे श्यामला प्रिया विसरू नको श्रीरामा मला विसरू नको श्रीरामा मला मी तुझ्या पाऊली जीव वाहिला प्रिया विसरू नको श्रीरामा मला विसरू नको श्रीरामा मला मी तुझ्या पाऊली जीव वाहिला प्रिया विसरू नको श्रीरामा मला विसरू नको आजच्या आपल्या भागात आपण इथेच थांबतोय. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. तुमच्या आवडीचं कुठलं गाणं आजच्या आपल्या या लिस्टमधून निसटलं असेल तर मनापासून माफ करा. एखाद्या गाण्याची कंपनी वेगळी असेल ज्यांनी हे गाणं निर्मित केलंय तर अशा वेळेला ते गाणं आपल्या या कार्यक्रमात नसतं, कारण सारेगम लेबल्ड टॉप गाणी घेऊन मी तुमच्या भेटीला येते. सारेगम कारवामधून अशी अजरामर गीते आपण अनुभवत राहणारच आहोत आणि आपल्या कार्यक्रमातून आपल्या मराठी संगीताच्या इतिहासात डोकावून त्याच्या कथा, किस्से आणि कहाणी घेऊन मी तुम्हाला भेटणार आहेच कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये. सारेगम मराठीला सबस्क्राईब केलंत ना,
एपिसोड आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही आवडलं असेल तर नक्की दाद द्या. काही खटकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर फेसबुकवरती सानिका मुतालिक तुम्ही सर्च करू शकता. गुगलवरती RJ सानिका असं सर्च केलं तर अनेक वर्कलिंक्स तुम्हाला पाहायला मिळतील. इंस्टाग्रामवरती @सानिका इथेही तुम्ही मला मेसेज करू शकता. तेव्हा कनेक्टेड राहूयात. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.